महाराज की एक मराठा मराठ्याला आरक्षण छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हम तुम्हारे साथ हैं एक मराठा आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं छत्रपती संभाजी महाराज की मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र झालं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये व उपोषणामध्ये धनगर नेतेही आता सहभागी होण्यास सुरुवात झाली आहे। आपण शिरूर तालुक्यातील कवठे या गावी आहोत। या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणामध्ये धनगर नेते सहभागी झाले आहेत। काय सांगाल, आपण धनगर नेते असून मराठा समाजाच्या या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहात। कुणी कुणाच्या जातीमध्ये जन्माला येणं हे आपल्या हातात नाही। आज आपण समाजामध्ये बघितलं तर थोडा एक वेगळी विसंगती त्या ठिकाणी बघायला मिळते। एखादा मुलगा मराठी जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्याची काही चूक झाली का? जर एखाद्या आज मेरिटमध्ये जर एखाद्याला 400 मार्क पडले तर त्याला ॲडमिशन मिळत नाही, परंतु ज्याला 200 मार्क मिळतात त्याला ॲडमिशन मिळतं। एखाद्याची 100% फी भरण्याचं काम सरकार करतं आहे आणि एखाद्याला गुणवत्ता असूनसुद्धा फी आज नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी शिक्षण घेता येत नाही। म्हणून माझ्यासारख्याचं आज असं म्हणणं आहे, कुठल्या जातीत जन्माला येणं हे तुमच्या आमच्या हातात नाही। म्हणून ही जी जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, ते 100% आरक्षण त्या ठिकाणी मिळाले पाहिजे। बुद्धीची कीव झाली पाहिजे। आर्थिकदृष्ट्या जे मागास आहे त्यांनाही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या काहीतरी सहकार्य करण्याचं काम सरकारने त्या ठिकाणी केलं पाहिजे। म्हणून आम्ही आज सगळेजण कोण कोणाच्या जाती जन्माला आला हे महत्त्वाचं नसल्यामुळं आम्ही आज सगळी जीवाभावाची माणसं आहे। जे आज मराठी समाज दुखणं आहे त्या दुखण्याशी आम्ही 100% सहमत असून आमचा आज 100% पाठिंबा आज या समाजाच्या मागणीसाठी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय की आरक्षणासाठी मराठा समाजाने आणि धनगर समाजाने एकत्र आलं पाहिजे। तुम्ही एक धनगर नेते आहात, काय सांगाल याबाबत? त्यांनी जी या ठिकाणी जी मागणी केली ती 100% खरं आहे की शेवटी मी पुन्हा एकदा म्हणतो की कुणाच्या जाती जन्माने आपल्या हातामध्ये नाही। आज मराठा समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, आज आपण हातात हात घालून या ठिकाणी बसलो आहे, एकत्र येतो आहे आणि असंच येणं आणि न्याय हक्कासाठी लढणं गरजेचं आहे। म्हणून जरांगे पाटलांनी जे त्या ठिकाणी सांगितलं ते 100% खरं आहे आणि त्याचंच अनुकरण करण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी कवठे गावामध्ये करतो आहे। मराठा आरक्षण सुरू आहे। मराठा आरक्षणाला आता धनगर समाजाचाही पाठिंबा मिळत आहे। कोण कोणत्या जाती जन्माला आला हे महत्त्वाचं नसून सर्व समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी धनगर समाज आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर।